हे असं शे पराक्रम केला. तू वय काय यार, तू करतो काय हा? हॅलो गाईज, वेलकम बॅक टू द चॅनल आणि अ क्विक अपडेट ऑन अ रुटीन. सो आता मी सकाळी जिम स्विच केली आहे. त्याच्यामागं रिझन असं आहे की संध्याकाळी थोडा कमी वेळ मिळत होता आणि थोडा आळशी रुटीन झालेला. हा नवीन रुटीन होल्डअप करायचं ट्राय करेल मी. आय डोंट नो किती दिवस हा रुटीन जमेल. मजबूत थंडी आहे कारण ते संध्याकाळी थोडा म्हणजे आता आळस करत चालू होतो, त्याच्यामुळे रुटीन चेंज केला. सो लेट सी आफ्टर लॉंग टाईम चेस्ट हिट करणार मी. डाएटवर पण थोडा परिणाम पडायचा. ऑफिसवरून जिमवरून जेवण वगैरे बनवायचं आणि झोपायला खूप वेळ व्हायचा. डन विथ द वर्कआउट गाईज. नाउ लेट्स गेट बॅक टू द वर्क. गाईज बॅक फ्रॉम द जिम आणि आता एक ब्लॉग एडिट झाला, एक थंबनेल एडिट केला आणि भरपूर वेळ मिळाला मला कारण मी ऑलमोस्ट 8 वाजता घरी आलेलो आणि मी ट्राय करेल आता हा जो रुटीन आहे मे बी सकाळचंच रुटीन फॉलो करेल. खरं संध्याकाळी भरपूर वेळ मिळतो आणि जेवण वगैरे मग लवकर होऊन झोपायला पण टाईम भेटेल. आणि 2 अंडे खाऊन मी आता ऑफिसला जाणार आणि बघूया ऑफिसचं काय सीन. मे बी रुटीन चेंज झालं आहे तर मी ट्राय करेल आता सकाळी 9:30 ते 10 ब्लॉग अपलोड करायचं. ॲक्च्युली सकाळी जायचं कारण असं पण आहे की संध्याकाळी जिममध्ये गर्दी पण खूप वाढते आणि जेवायला संध्याकाळी खूप वेळ होतो. मग परत वॉकला जायचं, मग 12-12:30 वाजतात. जर सकाळी अर्ध्या गोष्टी तरी सकाळीच माझ्या कंप्लीट होऊन गेल्या. म्हणजे आता जिमला गेलो, सकाळचं प्रोटीन वगैरे सगळं सॉर्टेड आहे. सकाळी गर्दी नसते जिममध्ये, अजिबात नाही. तर जिममध्ये शूट पण होतो, व्यवस्थित वर्कआउट होतं. संध्याकाळी जिममध्ये म्हणजे टाईम मॅनेजमेंट थोडा चांगला होईल मे बी. आणि जिममधलं मला शूट पण नाही करता आलं कारण मी ट्रायपॉड घरीच विसरलेलो, साईडलाच ठेवलेला ट्रायपॉड. पण सकाळी घाई गडबडीमध्ये ट्रायपॉड विसरून गेलो, त्याच्यामुळे जिमचा शूट पण नाही जमला. सो होप सो उद्या आपण शूट करूया जिममध्ये. भेटू आपण ऑफिसमध्ये. गुड मॉर्निंग ब्रो. गुड मॉर्निंग बाय. आणि गाईज आपण वॉलचं काम चालू केलेलं आहे. ती वॉल आम्ही आता दाखवू नाही शकत, पण बघा तुम्ही खाली बघ. त्यांनी सांडले. हे बघ इसने क्या? ये इसने किया? अरे झापड मारू का तुझे? आल्या ह्या पोरांनी काम करून टाकलेले आमच्या ऑफिस बॉयने. काय केलं हे असं शे पराक्रम केला. तू वय काय यार, तू करतो काय हा? त्याला माझी पॅन्ट धरायची. पॅन्ट जर फाटली लय मागाची भाऊ. आणि या वॉलचं काम चालू झालेलं आहे. और दीदी आप हाय कर दो एक बार. ए बाचा सकाळी संकल्प आता समोसा खायला घेऊन चालले. मी नाही खाणार. अभी नहीं सुनने का किसी का. तो खाणार, मी नाही खाणार. अरे घे रे. आता तोडीन 2-4 समोसे जबरदस्त मध्ये. अरे बाचा समोसा कचोरी काय म्हणतात? कचोरी समोसा. सगळ्या गोष्टींपासून लांब झालं पाहिजे आता या. कारण आमचं 1 महिना झालं आहे आपलं पूर्ण वाट लागली शेड्यूलची, डाएटची. बेकार विषय. त्याच्यामुळे आता सगळं फॉलो केलं पाहिजे. अभिलाष काय वाईबमध्ये ब्रो. हे बघ ना कालपासून वाईट जीन्स चमकली डायरेक्ट तोंडाला. काल व्हाईट शर्ट, आज व्हाईट रिफ्लेक्शन दिसत. आता मी निघालोय जेवण आणायला. मी वाईड अँगलमध्ये शूट करतोय फर्स्ट टाइम. मला माहित नाही. अरे कॅप्चर झाले. अभिलाष पडलाय, ते कॅप्चर झालेलं. संकल्पने मस्त इडली सांबार घेतलेलं आहे नाथ ब्रह्मामधून. जोगेश्वरी बंद असल्यामुळं आम्हाला काय जमलं नाही आहे जेवण आणायला. आता आम्ही इडली सांबार घेऊन चालले. हे जाणार नाही ब्लॉगमध्ये, पण ठीक आहे. आता आज भेंडी चपाती खावा लागेल, नाही इलाज, नो ऑप्शन. प्रसाद घेऊन येतोय आज जेवण. सांगितलं पाहिजे की कसे लोक आहेत. मेस बंद आहे म्हणून. वाचा बस रे जेवायला. जेव रे जेव. कामाच्या ग्रुप
आर टी टाइम हिज मिल्क अच्छा टाइम. म्हणजे नॉनव्हेज खायला द्यायचं त्याला. हो बोल. नाही कॅमेरा अरे ठीक आहे ना. नो नॉट ऑन कॅमेरा. अरे यू शुड बी स्पीक ऑन कॅमेरा यू नो युअर फेस व्हॅल्यू इज टू मच. सी आत्ताच ब्लॉग लाईव्ह झालाय. लाईव्ह झालाय ब्लॉग. प्रसाद तू आता दिसायला लागलाय. कालच्या ब्लॉग मध्ये फोन केला अभिलाष. अरे आलाय तू आता जाऊ दे काय नाही. शाउट आउट दे फॉलो करा. शॉर्ट आउट शॉर्ट टर्म मेमरी. बाय अभिलाष. बाय बाय. बाय ज्युनियर. बाय ज्युनियर्स. बाय सिनियर ज्युनियर. रिस्पेक्ट. गिव रिस्पेक्ट टू सिनियर डिझायनर. व्हॉट नॉनसेन्स यार. डोंट यू अंडरस्टँड. चल ना लवकर. यु नो इट्स पास 6:30. हाय गाईज. झालं आपलं ऑफिस चाल डन फॉर द डे. आता याला घेऊन जातो याचं सर्व्हिस स्टेशनला. माझ्या गाडी घेऊन घरी जाईल. मॅटर झुम कर. अखिलेश काय दररोज इथं. आणि मित्रांनो आता आपल्यावर अशी कंडिशन आली. आता आपल्याला एकट्यालाच वॉकला जावं लागणार आहे. कारण पोरं आता बिझी झाले. एकाचं लग्न झाले. एक आपला म्हणजे संपलाय तो. आता तो ऑफिस करूनच संपलाय. त्याचं अर्ध आयुष्य ऑफिस करण्यातच गेलंय. तो कॉलेजला कधी आलं नाही. अर्धा वेळ कॉलेजच राहायचा. आणि जे आमचे नीरज चव्हाण बंधू आहे ते त्यांच्या जे धर्मपत्नी त्यांच्या संग बातचीत चालू आहे त्यांची. तर आपण एकटे ब्लॉगला निघूया. आणि आता हा ब्लॉग एंड करायचा टाइम झाला आहे. आपल्याला उद्या सकाळी जिमला जायचं आहे. सो टाइम टू एंड दिस ब्लॉग गाईज. होप सो यू लाईक इट. फॉलो शेअर सबस्क्राईब. मावशीजी बाय बाय गुड नाईट. आणि फोन ठेवल्यामुळं आता नीरज चव्हाण आमच्या सोबत आलेले आहे. चव्हाण सर म्हणजे कसं काय अचानक आमच्या सोबत गरीबासोबत यावं लागतं. हा बाचा घरी. नाही ना घरी जाय ना.